महाभारतातल्या काही कथा समजावून घेताना या सृष्टीच्या पलीकडे एक सृष्टी आहे हे मान्य करायला हवं. या सृष्टीचे नियम त्या सृष्टीचे नियम थोडे एकमेकाला जुळवून घ्यायला लागतात. अशा अर्थी म्हणालो मी ते जन्म आणि मृत्यू या दोन गोष्टींमध्ये मनुष्य भयभीत आहे. पण याच्यापेक्षा एक वेगळी सृष्टी अशी आहे जिथे जन्म मृत्यूचं आनंद दुःख काहीच नाहीये, एक जीवन प्रवाह आहे. हे महाभारतातलं एक उदाहरण देऊन सांगतो. महाभारतामध्ये असं सांगितलं व्यासांनी की दिव्य लोकात 8 वसुदेव होते. नाव वसुदेव असं नाहीये, वसु नावाचे 8 देव होते दिव्य लोकात. हा इथला विषयच नाही. भुवः स्वः महः जनः तपः सत्यम हे जी याच्यावर 7 लोक आहेत, यातल्या कोण्या तरी लोकात वसु नावाचे 8 देव, दिवनामक प्रकाशने तेजस्वी जीवन असलेले 8 जण होते. त्यांच्याकडून काहीतरी अपराध झाला म्हणून त्यांना शाप असा मिळाला की मनुष्य जन्माला जा आणि मनुष्याचं जीवन भोगून परत या, पुन्हा दिव्य लोकात तुमचं स्थान आहे. शाप असा विचित्र मिळाला की मृत्यू लोकात जा म्हणजे याच्यापेक्षा ते वेगळ्या लोकात राहत आहेत. एक काहीतरी मिथक मान्यच करावं लागेल तरच हा सगळा तिढा सुटेल. हे एक वेगळ्या दिव्य लोकामध्ये प्रचंड मोठी वस्ती आहे. अनेक असे देव आहेत, अनेक ऋषी आहेत, अनेक तापसी आहेत, अनेकांच्या अनेक प्रतीन साधना त्याच्यावरच्या लोकात जाण्यासाठी चालू आहेत. आणि अशा काही दिव्य साधकांना एखाद्या वेळेला जर चूक झाली तर शिक्षा काय, तर माणसाच्या जन्माला जा ही शिक्षा. म्हणजे ती काय क्वालिटी असली पाहिजे. आपच्या दृष्टीनं माणसाचा जन्म मिळाला हे पारितोषिक आहे. पशूच्या दृष्टीनं, पक्ष्यांच्या दृष्टीनं, दगडाच्या दृष्टीनं, दगड आपण निर्जीव म्हणतो पण अणूच्या दृष्टीने विचार केला तर त्यात चलनवलन आहे, तो सजीवच आहे. अनेक वर्षानुवर्ष युगानुयुग पडून राहणं हे प्रारब्ध घेऊन आला बिचारा तो. एवढ्या सगळ्या अवस्थातून पुढे जात जात माणूस होणं केवढं मोठं पारितोषिक. ज्यांना माणसाच्या जन्माला येणं ही शिक्षा, ते आणखीन किती उच्च लोकात पोचले असतील. म्हणजे महाराज असा लोक असतो का? काही गोष्टी स्वतःलाच दिसल्या पाहिजेत असं काही नाही ना. दुसऱ्यांनी बघितलं असेल, त्यांनी अनुभव घेतला असेल तर कित्येक गोष्टी आपण दुसऱ्याच्याच अनुभवाने शिकतो ना. अध्यात्मामध्ये का त्रास एवढा करून घ्यायचा? आम्हाला अनुभव नाही तोपर्यंत आम्ही विश्वास ठेवत नाही. हो का? या बसा. ही बाटली बघा, याच्यावर लिहिलंय विष आहे. हो, हे बुचभर प्यायलं की खलास असा अनेकांचा अनुभव होऊन गेलाय. पण तुम्हाला अनुभव नसल्यामुळे विश्वास ठेवायचा नसेल. दुसऱ्याच्या अनुभवाला मी का खरं म्हणावं? तर आपण एक अनुभव घेऊ शकता. असं कसं असं कसं? विषाच्या वेळेला जर दुसऱ्याचा अनुभव मान्य, मग अमृताच्या वेळेला का नाही? एकाच गोष्टीच्या वेळेला का अनुभव मान्य करायचा? जर विष मी दुसऱ्याच्या अनुभवाने मान्य करतो की हे मारतं तर अमृत टाळतं, हाही संतांचा अनुभव मान्य करू ना. त्या दिव्य लोकामध्ये ती माणसं आहेत. याचं दृष्टांत महाभारतात जसे आले तसे रामकृष्ण परमहंसांच्या जीवनात आलेत.
रामकृष्ण नरेंद्राला म्हणजे त्या विवेकानंदांना सांगायचे, अरे मी त्या सप्तऋषीमध्ये बसलो होतो, मी पुढे निघालो, तू नाही का म्हटलास मी मागणं येतो. आता हे कुठे एकमेकांना भेटले होते आणि हे कुठं येतो म्हटले तो मागणं, हे आपल्या लोकातलं. पण हे दिव्य लोक अप्राप्य नाहीत. विवेकानंदांचं नेहमीच वाक्य आहे, या अध्यात्मातल्या अनेक गोष्टी अवघड आहेत, असाध्य नव्हेत. तेवढी साधना केली की त्याला ते मिळणारच. इतकं हे प्रयोग सिद्ध विज्ञान म्हणजे अध्यात्म आहे. अमुक एक झाल्यानंतर याचा अनुभव वेगळा, याचा अनुभव वेगळा असं होत नाही. विज्ञानात जसा चटक्याचा अनुभव एकच, तसा इथे साधनेचा अनुभव एकच, फक्त तेवढी झाली पाहिजे साधना. या दृष्टीने हे जे 8 वसू नावाचे देव, यांना शाप मिळाला, तुम्ही माणसाच्या जन्माला जाल. मात्र माणसाच्या जन्मात जाऊन किती वेळ राहायचं असं काही ठरलं नाही. म्हणजे नुसतं माणूस झालो आलो असं व्हायला हरकत नाही. रेकॉर्ड पुरतं दाखवायचं, जाऊन आलो. म्हणून त्याने गंगेला प्रार्थना अशी केली आहे की आम्ही माणसाच्या रूपात जन्माला येतो आणि हे गंगे तुझ्यात येतो, लगेच आम्हाला परत आमच्या स्टेशनवर पोचवून दे. ऋषींच्या दृष्टीने माणूस झाला होतास का? हो. एवढ्यात कसा आलास? किती वेळ थांबायचं कुठे ठरलं होतं? आलो. असं करून घे. अरे पण कोणाच्या पोटी जन्म घ्याल तुम्ही 8 जण? त्यांनी विचार केला, कोणाकडे राहावं, कोणाकडे. गंगेच्या माध्यमातून आपण जर परत आपल्या स्वस्थानाला जाणार आहोत, तर जन्म गंगेच्याच काठी असलेल्या एका गंगा नावाच्या तपस्विनीच्या पोटी घेऊया, जी गंगेसारखी पवित्र आहे, जी गंगेसारखी निर्मळ आहे. गंगेच्या काठी असणारी गंगा नावाची तपस्विनी बरं, कारण त्या गंगा तपस्विनीनं ही मुलं गंगेत सोडली. आता ती जर नदीच असेल तर नदीनं नदीच आहे, काय वाक्य आहे. आता बी.आर. चोप्रांना गंमत करायची, ते काही चमत्कार दाखवतील. पण या गंगेच्याच किनारी असलेली तेवढीच पवित्र, तेवढीच उज्ज्वल अशी जी तिच्या पोटी जन्म घेऊ आणि ती आपल्याला परत आपल्या स्वस्थानापर्यंत पोचवेल. म्हणून गंगेची प्रार्थना, जय गंगे भागीरथी, जय गंगे भागीरथी, जय गंगे भागीरथी. जय गंगे भागीरथी, हर गंगे भागीरथी, हर गंगे भागीरथी. चिदानंद शिव सुंदरतेची, चिदानंद शिव सुंदरतेची, पावनतेची तू मूर्ती, पावनतेची तू मूर्ती. जय गंगे भागीरथी, जय गंगे भागीरथी, जय गंगे. जगदाधारा तव जलधारा, जगदाधारा तव जलधारा, जगदाधारा जगदाधारा
मधुरा कांतिमती शंकर शंकर शिव शंकर लहरी लहरी राम निनादती लहरी लहरी राम निनादती जय गंगे भागीरथी जय गंगे भागीरथी जय गंगे जय गंगे जय गंगे भागीरथी नमः पार्वती पदे हर हर। दैवयोग असा की या भारतवर्षामधलं एक प्रचंड मोठं साम्राज्य ज्याची राजधानी हस्तिनापुर, या हस्तिनापुराचा राजा अतिशय धार्मिक असणारा राजा शंतनू. हा शंतनू गंगा पूजनासाठी गंगेवर गेला असता या तपस्विनीचं दर्शन झालं. विवाहाचा प्रस्ताव आला, मात्र विवाह करण्यापूर्वी त्या गंगा तपस्विनीनं शंतनू नावाच्या राजाला एक अट घातली. मी तुमच्या बरोबर संसार करेन, पण आपल्या अपत्यांच्या बाबतीत मी जे करेन त्याला तुम्ही आक्षेप घेणार नाही. ज्या क्षणी आक्षेप घ्याल त्या क्षणी आपलं पती पत्नीचं नातं संपेल. हे मान्य असेल तर विवाह करू. शंतनूच्या लक्षात नाही आलं काय होणार आहे. विवाह झाला, आता हिच्या पोटी ते 8 वसुदेव जन्माला यायचे एकामागे एक. या गणिताप्रमाणे पहिलं मूल झालं, हिनं गंगेत जाऊन सोडून दिलं. शंतनूनं पाहिलं, अरे हा काय प्रकार आहे. त्याला या दिव्य लोकातल्या गोष्टी माहित नाहीत. ती तपस्विनी असल्यामुळे तिला माहित. आणि अशी 7 मुलं सोडली. 8वं मूल घेऊन ती गंगा परत नदीवरती आली आणि सोडणार तेवढ्यात तो ओरडला, काय करतेस ग. तिनं मागं वळून पाहिलं, आक्षेप घेतला, नातं संपलं. आता हा जाऊ नाही शकत, हा अडकला, हा राहिला. मात्र हा योग्य वयाचा होईपर्यंत माझ्यापाशीच राहील. योग्य वयानंतर मी तो तुमच्या हाती देईन. दुर्दैव विचारायचं, तो या मार्गात आला होता, पण एका आक्षेपाच्या वाक्याने तो अडकला, थांबला. तो 8वा वसू भीष्म. तो 8वा वसू भीष्म, ज्याचे 7 भाऊ सुटले, हा अडकला कायमचा. या गंगा तपस्विनीनं या मुलाला ज्याचं नाव ठेवलं होतं देवव्रत, या देवव्रताला वयाच्या 16व्या वर्षापर्यंत सांभाळला. आणि 16व्या वर्षी या मुलाला शंतनूच्या ताब्यात आणून दिला. तोपर्यंत हा मुलगा शस्त्र, शास्त्र आणि तप यात पारंगत झाला होता. 16 वर्षांनी देवव्रत परत आला, पण ऐन तारुण्याची 16 वर्ष शंतनूनी पत्नी विनाश काढली होती. देवव्रताच्या वाट पाहण्यात 16 वर्ष घालवता आली. पण आता देवव्रत आला, मिळाला, तो राज्य सांभाळायला पुरेसा सक्षम आहे हे कळलं. त्याला युवराज पदाचा अभिषेकही झाला. आता मागच्या 16 वर्षाच्या दाबलेल्या भावना पुन्हा वर आल्या. आणि आता मी द्वितीय विवाह करायला काय हरकत आहे. हे तर सुरळीत गाडं चाललं, पण आमचं जे गाडं 16 वर्ष अडकलं होतं, सहजीवन आणखीन कोणातरी बरोबर करावं अशी इच्छा झाली. पुन्हा गंगेच्याच किनारी गेला. आणि या गंगेच्या किनारी दुसरी एक रूपवती त्याच्या दृष्टीला पडली. तिचं नाव सत्यवती, व्यासांची आई.
लक्षात ठेवायला बोलता अवघड आहे प्रकरण हे. महाभारत जाम किचकट आहे. त्याच्यावर प्रश्न मंजुषा घेतली तर प्रश्न निर्माण करणारा आधी हात फेल करतो. कोण कोणाचं कुठं जाते मला एकदा तेच कळते. म्हणजे गणित सोपं करून घेऊया. शंतनू राजा, त्याची पहिली पत्नी गंगा, तपस्विनी गंगा, तिनं सोडलेले 7 वसू, 8वा राहिला वसू देवव्रत. या शंतनूचा दुसरा विवाह, ती कोळ्याची मुलगी सत्यवती. तिच्यावर अख्खं नाटक आलं मत्स्यगंधा. मत्स्यगंधा नाटकातली ती सत्यवती, ती दृष्टीला पडली आणि तिच्याशी विवाहाचा प्रस्ताव टाकला. पण सत्यवतीनं अट अशी घातली, मी तुमच्याशी विवाह करीन, पण आता माझी अट अशी, माझ्या पोटी जो पुत्र जन्माला येईल तो राजा झाला पाहिजे. इकडं देवव्रताला अभिषेक होऊन गेलाय. माझ्या पोटी जो पुत्र जन्माला येईल त्याला राज्य मिळालं पाहिजे अशी माझी अट आहे. अशी अट ऐकल्यावर शंतनूनं लग्नाचा विचार बाजूला ठेवला. हे जमण्यातलं आयुष्यात हा विवाह नाही झाला तरी चालेल, पण देवव्रतावर अन्याय होता कामा नाहीये. पण अशी अट तिनं तरी का घालावी, यासाठी सत्यवतीला फ्लॅशबॅक आहे. सत्यवतीला एक फ्लॅशबॅक आहे. आता सिनेमे बघायचे आपल्याला सवय असल्यामुळे फार काही त्रास होत नाही बरं का. अख्खे सिनेमे फ्लॅशबॅक मध्ये बघतो आपण. काय शेवटी कळतच नाही कट्टप्पाने का मारला ते. बाहुबली दुसरा भाग येईपर्यंत माणसं वाट थांबून राहिली, ते कट्टप्पाने का मारला. तो कट्टप्पाची गंमत कळायला थांबलो ना आपण, वर्षभर थांबलो की. तशी वेळ जाईल थोडा, पण नीट कथा लक्षात येईल. ती फ्लॅशबॅक कथा झाली होती. गडबड अशी की ही सत्यवती गंगेच्या पात्रावरती नौका वल्हवण्याचं काम करत होती. इकडच्या यात्रेकरूंना तिकडे सोडायचं. अनेक यात्रेकरू येत होते, अनेक यात्रेकरूंना ती पैल पार उतरवत होती. आणि ती ज्या कोळ्यांच्या वस्तीत राहत होती, तो कोळ्यांचा राजा दाशराज, कोळ्यांच्या वस्तीतल्या राजाची मुलगी तशी राजकन्याच. पण अशा अनेक यात्रेकरू मध्ये तिनं पराशर नावाचा तो यात्रेकरू पाहिला आणि मनामध्ये असं आलं, याच्याबरोबर संसार करावा, याच्याबरोबर संसार करावा. तिनं तो विषय पराशरासमोर मांडला सुद्धा. पण पराशराची पंचायत एकच आहे, बाई ग, मी दक्षिण प्रांतातून निघालो ते वैराग्याच्या साधनेसाठी, मोक्षासाठी. आता असा मी जर अडकून पडलो तर मुळातच मोक्ष साधना अनेक जन्माची असते. या जन्मात मला इथपर्यंत तर गती प्राप्त झाली आहे, ती अवरुद्ध नको करूस. नाही, पण तुमच्या बरोबर सहजीवन करावं अशी इच्छा आहे. असं करूया का, एका पुत्रापर्यंत राहू. ते पण असं असेल तर तुम्ही नसताना मला पुत्र सांभाळता नाही येणार, तो मी घेऊन जातो. पण एकदा अपत्य झाल्यानंतर जीवनाची सगळी केंद्र अपत्यावर जातात. आता विषयाचा राहत नाही. आणि अशी पूर्वीच्या काळात नव्हे, आजही अनेक थोडक्या काळासाठी विवाह विधी होतात. त्यामुळे फार काही गैर वाटून घेण्यासारखं नाही. आजही आता जिचा नवरा गेला आहे आणि ज्याची बायको गेली आहे, हे पुढच्या काळामध्ये सहजीवन एकत्र येऊ शकतात. पूर्वीचे अनेक क्रांतिकारक असे होते की अनेक स्त्रिया त्यांच्या कार्यावर मोहित झाल्या होत्या. तू केवढं मोठं देशकार्य करतोयस, मला तुझ्याशी लग्न करायची इच्छा आहे. पण तो सांगायचा, बाई ग, कधीही फाशी होणार आहे मला. मी माझ्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी याच्यापेक्षा वेगळ्या लोकात लवकरच जायची शक्यता आहे. ठीक आहे, तोपर्यंत तरी मी तुझी बायको होईल, चल. आणि फाशीचं तख्त पलीकडे दिसत असताना लग्न झाली आहेत.
यामध्ये त्यांनी मी आता उद्या फाशी जाणार आहे, तुझी इच्छा माझी इच्छा पवित्र इच्छा आहे, आपण एकत्र राहिलो, यात ते फसवणं होत नाही. यानंतर मी वेगळ्या मार्गाला याच्यापेक्षा उच्च मार्गाला राहणार, तोपर्यंत आपलं सहजीवन आहे, सांगून विषय आहे. सुभाषचंद्र बोस आझाद हिंद सेनेच्या अंतिम टप्प्यामध्ये जर्मनीला पोहोचले होते. याच्यानंतर जर्मनीतनं त्यांनी निघायचं, जपानला पोचायचं, फौज उभी करायची. या युद्धात सुभाषबाबूंचं काय होईल माहीत नाही. 6 महिन्यात सुभाषबाबू जर्मनी सोडणार आहेत. अशा वेळेला सुभाषबाबूंवरती ती अनुरक्त झालेली एमिली, त्यांचा विवाह झाला. सुभाषबाबूंची मुलगी आहे आणि तो विवाह सुभाषबाबू गेल्यानंतर घरच्यांनी पण मान्य केला. ती त्यांच्या कुटुंबात समाविष्ट झाली. जर्मन मुलगी आहे. आता तुम्ही माझ्याशी लग्न केले तर आझाद हिंद फौज नको, काही नको, इथंच राहा. मी तुम्ही काहीतरी मोठं कार्य करणार याच्यावरच प्रसन्न होऊन तुमच्यापाशी आली आहे. त्या कार्याला माझा अडथळा नाही बरं. फार जपून या कथा बोलाव्या लागतात, नाहीतर दुसऱ्या क्षणात पराशराला लंपट आणि मूर्ख ठरवता येतं. पराशराच्याही मनात येईना की आपल्या मनामध्ये इथं विवाह करायची काय इच्छा व्हावी. बहुतेक काहीतरी दैवी नेमानेम असल्याशिवाय तपस्व्याच्या मनामध्ये असा घोळ होत नाही. अहो, मुळात विश्वाचे सद्गुरू व्यास जन्माला येणार याच्यासाठी नियती बांधत असलेला हा सगळा नाट्यप्रयोग आहे. विठ्ठलपंतासारख्या संन्याशाला परत आळंदीत पाठवावा असं गुरुला का वाटावं? निवृत्ती ज्ञानदेव जन्माला यायचे, त्यासाठी हा खेळ होणं आवश्यक आहे. सद्गुरूंची लीला, भगवंताची लीला इतक्या सामान्य पातळीवरून नाही बघायची. काही माणसं म्हणतील, बुवा तुम्ही नाटकातली गाणी म्हणता म्हणजे काही कीर्तन आहे का? कीर्तनातलं गाणं म्हणा की, साखी आर्या दिंडी वगैरे. काय आहे, मी काही वेळेला म्हणतो साखीच, पण ती चाल वेगळी असल्यामुळं वाटतं अरे चा. कारण पराशराच्या मुखी जे नाट्यपद आलंय ते साखीच आहे. अरे देवा घरचे ज्ञात कुणाला विचित्र कुणी रखडती धुळीत आणि कुणास लाभे. अशीच साखी आहे, पण 1 मिनिटात संपेल ना, प्रॉब्लेम आहे. म्हणून साखीच रूप आहे निरे गा माझ्या निरे गाणी परी ग. मी हिमालयात चाललो असताना हे काय माझ्या भलत्या डोक्यात आलं, काहीतरी महान विभूती जन्माला येणार असेल त्याच्यासाठी असं काहीतरी मुखातून गेलं खरं. देवा घरचे
विचित्र काय म्हटलं आपले बुवा साखी देवा घरच ज्ञाता कुणाचा चित्र या दोघांच्या मिलनातून व्यासांचा जन्म झाला आणि व्यासांना घेऊन पराशर हिमालयाकडे गेले. पण एक विचित्र नैराश्य तिच्या मनाला आलं. अपत्य असून नसल्यासारखी मी त्या क्षणामध्ये माझ्या हिताचा विचार न करताच अल्पकाळाचा विवाह मी मान्य केला. वेळ वय त्यामुळे घोळ झाला खरा, पण आता आयुष्याची दोरी बळकट करायची असेल तर असा संबंध जोडताना आपल्या हिताचा पहिला पत्ता विचारात घेतला पाहिजे. या दृष्टीनं शंतनूशी उद्या मी लग्न करून गेले, कारण सगळंच देवव्रताला मिळणार असेल तर माझ्या वाट्याला काय राहील. पराशराच्या वेळेला माझं वय फार लहान होतं, लक्षात नाही आलं. पण आता माझ्या पुत्राला राज्यपद मिळालं पाहिजे, या अटीला मान्य असतील शंतनू तर विवाह होईल. शंतनूने नकार दिला, पण ही गोष्ट देवव्रताला कळली आणि देवव्रत स्वतः कोळ्यांच्या वस्तीत आले. माझ्या वडिलांना सहजीवनाची आवश्यकता आहे, यासाठी आपण माझ्या वडिलांचा प्रस्ताव मान्य करावा असं सांगायला तुमच्याकडे मी आलोय. वयाच्या 16व्या वर्षी जर देवव्रत शंतनूंकडे आला असेल, त्याच्यानंतर साधारणतः 2 वर्षात त्याला जर यौवराज्याभिषेक झाला असेल आणि त्याच्यानंतर 2 वर्षांनी ही घटना झाली असेल, तर आत्ता सत्यवतीच्या समोर देवव्रत उभा आहे, तो 20 वर्षाचा आहे. 20-21च्या घरातलं वय असेल. माझा मुलगा राजा होईल. इथे देवव्रताने विचार कशाचा केलाय? सत्य. राज्यावर मी असलो काय, हिचा मुलगा असला काय, राज्य चांगलं चालल्याशी कारण ना. माझ्याशिवाय कोणी चांगलं करणार नाही असा मला अहंकार नाही, पण मी आहेच ना सांभाळायला सगळं. तिच्या मुलाला राज्य मिळत असेल, मिळू दे. राज्य चांगलं चालल्याशी मतलब आहे. आणि त्यातून असा विवाह बाबांचाही घडवून आणण्यामध्ये बाबांचंही मला मन राखता आलं. तोही आशीर्वाद मला पुढच्या आध्यात्मिक प्रगतीला फायद्याचा आहे. पण त्यांच्या मनात काय यावं येऊ नये हा विषय आता माझा नाही. नक्की माझा पुत्र राजा होईल. अग माते ही प्रतिज्ञा माते ही प्रतिज्ञा माते ही सानी तुलंगेला गणपती माते ही प्रतिज्ञा माते ही प्रतिज्ञा माते ही प्रतिज्ञा तुझा पुत्र होईल युवराजा तुझा पुत्र होईल युवराजा तुझा पुत्र होईल मानिन त्याची माझ्या माते ही प्रतिज्ञा माते ही प्रतिज्ञा ही प्रतिज्ञा ही प्रतिज्ञा पार्वती पते हर हर महादेव. म्हणून अशा भयानक प्रतिज्ञेला म्हणतात भीष्म प्रतिज्ञा.
पण तिचा विचार आणखीनच पुढे गेला. माझा मुलगा युवराज होईल, पण उद्या तुमच्या मुलांनी आणि माझ्या मुलांनी मारामारी सुरू केली तर काय व्हायचं? आता याच्या पुढची प्रतिज्ञा करणं भाग आलं. मी कुणाच्या जन्मालाच कारण झालो नाही म्हणजे पुढच्या भांडणाची काळजी करायचं कारण नाही. तेव्हापासून अखंड ब्रह्मचर्य 20व्या वर्षी घेतलं. अखंड ब्रह्मचर्याची प्रतिज्ञा केली. यांनी माझ्या साम्राज्याचं पुढचं आयुष्याचं हित चांगलं होणार आहे ना, ते सत्य मी बदलो. सत्य ते सत्य वाचे. बाकीच्या कुठल्याही मिथ्या गोष्टीत आता मी अडकणार नाही. पण आताचा हिशोब करूया की या दोघांचा विवाह झाला. कोणाचा? शंतनू सत्यवती. तेव्हा भीष्म किती वर्षाचे अंदाजे? हा आता 20-21 धरला आपण. दशकात काम करू म्हणजे सोपं पडेल. नंतर या सत्यवतीला शंतनू पासून 2 पुत्र झाले. थोरल्या पुत्राचं नाव चित्रांगद असं आहे. धाकट्या पुत्राचं नाव विचित्रगिरी असं आहे. समजा 3 वर्षांनी एक बाळंतपण धरलं तरी सुद्धा हा दुसरा पुत्र जन्माला आला तोपर्यंत भीष्म 26 वर्षाचे आहेत. आता हा दुसरा पुत्र लग्नाचा होईपर्यंत म्हणजे किमान 20 वर्ष पुढे जायला हवीत. आता हा दुसरा पुत्र लग्नाचा होईपर्यंत 26 अधिक 20 ते 46च्या घरात आहेत. शंतनूचा दुसरा मुलगा, पहिला मुलगा गंधर्वांशी युद्ध करताना मेला, तो शिल्लक नाही राहिला. हा दुसरा पुत्र शिल्लक राहिला. आता ह्याला राज्यावर बसवायचा आहे. सत्यवतीचा मुलगा आहे तो, याला राज्यावर बसवायचा आहे. हा राज्यावर बसला की त्याला राणी पाहिजे, पण स्वयंवरात घुसून राणी मिळवावी. दुर्दैवाने तसं शौर्य याच्यात नाही. मग त्याचा सामंत या नात्यानं भीष्म एका स्वयंवरात गेला आणि तिथल्या 3 मुली घेऊन आला. 46 वर्षाचा भीष्म आपल्या 20 वर्षाच्या धाकट्या भावासाठी 3 राजकन्या घेऊन आला. म्हणजे वयाच्या 46व्या वर्षी भीष्माचा पराक्रम असा आहे की राजमंडळातला कोणी त्याचा पराभव नाही करू शकत. तर सर्व राजमंडळाच्या देखत त्या 3 राजकन्यांना घेऊन आला. हे स्वयंवर कुठे झालं? काशी नगरात झालं. त्या राजाचं नाव काय? काशी राजा. त्याच्या या 3 कन्या घेऊन आला खरा, पण अजून कॉम्प्लिकेशन तयार झालं. या 3घी मधली जी थोरली होती अंबा, ती म्हणाली माझं आधीच एक लग्न ठरलंय, त्यामुळे मी काय हे लग्न करू शकत नाही. केलं तर मी इथं राहणार नाही. आणि भीष्माचा स्वभाव कोणाचं मन दुखवावं किंवा मारावं असा नाही. म्हणून भीष्माने मान्य केलं. थोरली कन्या अंबा कोणाशी विवाह करणार होतीस तू? शाल्व नावाच्या राजाशी. ठीक आहे. तिला बंदोबस्तानी सन्मानाने शाल्व राजाकडे पाठवणी केली. आंबेचं पुढं काय झालं उद्याचा विषय आहे. अजून तो तर भीष्माचं काय झालं ते बघायचं आहे. पंचायत अशी झाली आहे की धाकट्या 2 मुली अंबिका अंबालिका, अंबा अंबिका अंबालिका अशी 3 मुलींची नावे. त्यातली अंबा गेली शाल्वाकडे. आता राहिल्या 2 जणी. या दोघींचा विवाह या मुलाशी झाला. पण हेच पात्र इतकं अशक्त की संपलंच. आता कुरुवंशाला वंश कोण देणार? हे सगळं राज्य चाललेलं असताना आणि त्या दुसऱ्या मुलाची प्रकृती पाहत असताना भीष्म इतके कुशल राज्य करते की त्यांनी सत्यवतीच्या त्या मुलाचा पत्ता शोधून काढलाय. आणि जेव्हा आता कुरुवंश अस्तंगत व्हायची वेळ आली तेव्हा हिमालयामध्ये तपस्या करणाऱ्या महर्षी व्यासांना घेऊन भीष्माला, सत्यवती आई काळजी करू नको, तुझा पुत्र वंशवृद्धीला आहे. तुझ्यापासून जन्माला आलेला पुत्र वंशवृद्धीला आहे. आता फक्त हिशोब सांगतो, घरी जाऊन नाही आठवलं तर लिहा फक्त. आणि जे लिहायत राहिलं ते उद्या विचारा काय नक्की घोळ झाला. कारण सगळा वंश विस्तारच लिहायला लागेल. शंतनू, गंगा, 8 मुलं, 7 कटाप,
8वा राहिला भीष्म, नंतर शंतनू, सत्यवती. सत्यवती फ्लॅशबॅक मुलगा व्यास. पराशर नाही लक्षात राहिला आता तरी चालेल तूर्त. सत्यवतीचा फ्लॅशबॅक मधला मुलगा व्यास. इकडं लग्न झाल्यावर 2 मुलं. धाकट्याचं लग्न होण्यासाठी 3 मुली आणल्या कोणी भीष्मानं. अंबा, अंबिका, अंबालिका. अंबा शाल्वाकडे गेली, अंबिका अंबालिकेचं लग्न झालं पण विचित्र वीर्याचं आधीच निधन. परिणामतः व्यासांना बोलवलं आणि या दोघींपासून कुरुवंशाचा वंश पुढे चालावा अशी इच्छा व्यक्त झाली. व्यासांची पंचायत 30 होती. मी एवढ्या उग्र तपस्येतून आलोय की हे उग्रत्व यांना सहन होईल का नाही हा मोठा प्रश्न असणारी आई. आता तू मला काही सांगू नकोस, मला नातवंड पाहिजेत. म्हणून अंबिकेपाशी व्यास आले, तिचे डोळे दिपले, तिने जे डोळे झाकून घेतले, जन्माला आलेला धृतराष्ट्र आंधळा झाला. अंबालिकेकडे व्यास गेले, ती घाबरून अशी पांढरी पडली की पंडू सर्व शक्तिमान पण पंढुरक्या रंगाचा झाला. अरे व्यंग नसलेला कोणीतरी पुत्र पाहिजे म्हणून तिसऱ्यांदा एकदा संधी घ्यावी म्हणून परत व्यासांना विचारणा केली. तेव्हा अंबिका आणि अंबालिका दोघी म्हणाले आपण दोघी जायला नको, एक दासी पाठवली. दासीच्या मनात पवित्र भावना राहिली की एका एवढ्या मोठ्या योगी पुरुषाच्या कुठल्या तरी अंशाला मला जन्म देण्याचं भाग्य मिळत असेल तर यासारखी पूजा नाही असं वाटलं तिला. आणि अत्यंत पवित्र भावनेनं ती त्यांच्या बरोबर गेली. तिच्या पोटी विदुर आला, जो सर्व गुणांनी युक्त आणि भक्तियुक्त अंतःकरणाचा. धृतराष्ट्र, पंडू आणि विदुर हे तिघ जन्माला यायच्या वेळेला भीष्म 50चे आहेत. आता ह्या दोघांची लग्न जेव्हा होतील अंदाजे 20 चाललाय आपला सगळा. या दोघांची लग्न जेव्हा होतील तेव्हा भीष्म 70चे असणार आहेत. कौरव पांडवांच्या पुढच्या जन्मापर्यंत हा 80 वर्षाचा माणूस आहे. त्याच्या पुढे 12-12 वर्षाचे 2 वनवास बघितले त्यांनी. एक प्रचंड प्रदीर्घ आयुष्य. पण दुर्दैवाने त्या आयुष्याला अक्षरशः शापासारखं सांभाळावं लागलं. जी त्या अष्टवसूंमधल्या वसुदेवाची शक्ती होती सुटका होण्याची ती नाही होऊ शकली. वरदान असं होतं की इच्छामरणी आहेस. भीष्मांनी वेदविद्येचा अभ्यास केला होता वसिष्ठांकडून आणि शस्त्रविद्येचा अभ्यास केला होता साक्षात परशुरामांच्याकडून. इतकी प्रगल्भ शक्तिमानता विद्वत्ता असताना सुद्धा हा राज्यावर येऊ शकत नाही. का? हा राज्यावर कोणी चुकला तो त्याला निष्कासित करू शकत नाही. का? तो एका विचित्र शब्दात अडकला. सत्यवतीनं शपथ घेताना अशी घेतली, या सिंहासनावर माझा जो वंशज बसेल त्याचा तू आयुष्यभर सेवक राहशील. तू प्रशासक नाहीयेस, तू सेवक आहेस. म्हणून धृतराष्ट्र चुकला तरी भीष्म काही करू शकत नाही, ते सेवक आहेत. विदुर सांगू शकतो, विदुर भाऊ आहे, तो सेवक नाही आहे. पण भीष्म फार काही करू शकत नाही. पण काहीतरी करता येण्यासारखं होतं पण ते नाही जमलं. आणि जे करता येण्यासारखं असतं ते कसं करायचं ते कृष्णाने करून दाखवलं. म्हणून भीष्माने कृष्णासमोर हात जोडले. मी माझ्या सत्य प्रतिज्ञा निश्चितपणे अत्यंत प्रखरतेनं सांभाळल्या, पण कृष्णा तुझ्यासारखं प्रतिज्ञा पालन नाही जमलं. कृष्णाने काय प्रतिज्ञा केली होती, त्याचं काय पालन केलं आणि ते सत्य भीष्मांना आपल्या सत्यापेक्षा मोठं का वाटावं. बरं, भीष्मांना वाटलं असं व्यासांनी दिलं म्हणून आपले सांगतोय. माझी कादंबरी नाही, मी कादंबरी लिहित नाही, सहसा कादंबऱ्या वाचत नाहीत. कादंबरीमध्ये ठोकून देणे आणि थापा मारणे हा काही वेळेला अतिशय दुर्गुण असतो. आणि दुर्दैवानं ते खोटं इतकं डोक्यावर बसतं की सत्य ते सत्य बाजूला राहतं, मिथ्य ती मिथ्य मांडत बसायला लागतं. नाही हो, नाही हो, असं नव्हता हो. तो आधार काय? कादंबरी. बाळा,
तूर्त आपण इतिहासाचा अभ्यास करतोय आणि इतिहासाबरोबरच मानसशास्त्राचा अभ्यास करतोय. मिथ्य, मग आपलं पुराण ऐकताना सुद्धा त्यातलं जे मिथक असेल ते बाजूला ठेवायला पाहिजे. त्यातलं जे सत्य असेल ते ग्राह्य केलं पाहिजे. आपल्या जीवनामध्ये मी किती मिथ्या गोष्टी बोलतो याचा मलाच अभ्यास केला पाहिजे. हे मिथ्य बाजूला टाकून मी सत्य किती चांगलं सांगत राहील याचा मीच माझा अभ्यास केला पाहिजे. आणि जे जे म्हणून सत्य सांगेन त्यातलं किती मला वागता येईल तो वागण्याचाही अट्टहास भगवान शंकरांच्या सारखा निग्रह जर माझ्या मनाला जमला तर हा श्लोक निश्चितपणे पूर्ण झाला. सत्य ह्याच विषयावरचा आणखीन एक अभंग पण आहे. अभंगाचं गायन उद्या करू. तूर्त आज भीष्मांच्या एका विशिष्ट वयापर्यंत आपण येऊन थांबलो. जेव्हा भीष्मांच्या समोर हे धृतराष्ट्र, पंडू, विदुर 3 मुलं जन्माला आली. पण या तिघांची राज्याभिषेकाची वेळ येईपर्यंत गेल्या 3 पिढ्या हे राज्य फक्त भीष्मच सांभाळत होते. म्हणजे त्यांच्या खरं तर 20व्या वर्षापासून 17व्या वर्षापर्यंत राज्य चालवत कोण होतं? फक्त भीष्मच चालवत होता. 50 वर्ष म्हणजे कशाला म्हणतात, त्याच्या पुढची 10 वर्ष घेतली तर 12 लोकसभा झाल्या. 60 वर्ष ह्या माणसाने राज्य सांभाळावं म्हणजे 12 लोकसभा बिनविरोध भीष्मच होते. पण दुर्दैव एकच होतं, ते प्रशासक कधी झाले नाहीत, ते सेवक राहिले. पण सेवक म्हणून सुद्धा एवढा मोठा डोलारा असा सांभाळत राहावा, इतक्या निरपेक्ष भावनेनं सांभाळत राहावा का? तर ह्या सगळ्यांचं कल्याण व्हावं अशा हेतून बोललोय. मग ते बोललेलं मला पूर्ण करायचंय आणि सगळ्यांना या कल्याणाप्रत घेऊन जायचंय. तोपर्यंत माझं सत्य वचन आणि सत्य आचरण थांबत नाही, थांबणार नाही. म्हणून भीष्मांच्या मनाचा आणि संपूर्ण जीवनाचा आलेख या मुद्द्याशी येणार. कोणत्या? मना सर्वथा सत्य सांडू नको रे, मना सर्वथा सत्य सांडू नको रे, मना सर्वथा नित्य मांडू नको रे, मना सत्य ते सत्य वाचे वता